येणारी श्रीराम कारखान्याची निवडणूक ही रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी काही भूमिका घेतली तरी मी स्वतः आमचे वरिष्ठ नेते आणि तालुक्यातील सभासद ऐकणार नाही. रणजितसिंह जरी बाजूला जरी राहिले तर ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत महायुती प्रणित माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल या नावानंच निवडणूक लढवली जाईल. आणि निश्चितपणे मी जे सांगतो, विधानसभेला पहिली मिटिंग हॉटेल निसर्गावर झाली, श्रीरामची बी निसर्गावर झाली आणि ज्या ज्या वेळेला निसर्ग हॉटेलवर ज्या ज्या मिटिंग होतात आणि त्यात यश आल्याशिवाय राहत नाही, अशी ही मिटिंग पुन्हा एक पुढच्या भविष्याच्या दृष्टीने 1-2-3 दिवसात तिथंही मिटिंग करणार आहे. परंतु आज हे 100% फायनल. भविष्यात श्रीरामची निवडणूक ज्या वेळेला लागेल त्यावेळेला महायुती प्रणित पॅनलचं नावच असणार माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पॅनल. यामध्ये कितीही प्रयत्न खासदारांनी पळवाटा काढायचा केला तर आम्ही सोडणार नाही आणि त्या दृष्टीनं सगळी ताकदपणाला लावून पुन्हा एकदा श्रीराम कारखान्यावर खासदार प्रणित महायुतीचा झेंडा लावल्याशिवाय आपण राहणार नाही.